श्री स्वामी समर्थ. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं उबाळी किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजचा जो वाळवण्याचा पदार्थ आहे तो आहे सांडया, म्हणजे नुसते तांदळाचे पापड असतात ते. तरी ते सगळ्यात पहिले तांदूळ 3 दिवस भिजत घालून घ्यायचं आहे, रोज पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर मग सावलीमध्ये वाळवून बारीक पीठ करून आणायचं आहे गिरणीमधून. त्यानंतर मग आपल्याला जेवढं पीठ घ्यायचं आहे तेवढंच पाणी पण इथे ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त यामध्ये मीठ टाकायचं आहे. दुसरं काही लागत नाही, फक्त मीठ आणि तांदळाचं पीठ यापासूनच हे पापड बनतात. आणि आमच्या इकडे खानदेशमध्ये हे जे पापड असतात, सांडई कुरडई, हे आवर्जून लागतातच. कारण आंब्याच्या रसासोबत खजीच्या अक्षय तृतीयेच्या नैवेद्यासाठी घागरीवर ठेवायला. तर मग अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये पीठ टाकून घेतलं, 5 मिनटं झाकण ठेवून होऊ दिलं होतं. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही, फक्त मीठ टाकलं आहे आणि थोडेसे 2-3 थेंब तेलाचे टाकायचे तर आपण टाकू शकतो. तरी ते खिशी होते तोपर्यंत प्राची रोहनचं चालू आहे, इथे बसले पीठ खायला. त्यानंतर मग खिशी झाली, ताईने खिशी घेतली होती. तर हे पण खिशीचेच पापड एक प्रकारचे. हे आपण पाणी पापड जे करतो ते वेगळे आहे आणि हे खिशीचे वेगळे आहे. तर छान असे आमचे पापड झालेले होते. तर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला, हे डिंकाचं पाणी लावण्यासाठी. तर पीठ घेतलं होतं, खूप गरम होतं म्हणून हाताला थोडं तेल लावून घेतलं होतं आणि नंतर मग गोळा करून लाटून बघितले होते पापड. पहिल्यांदा लाटले तर काही जमले नव्हते एवढे, कारण खिशी झालेली नसते, त्यामुळे 1-2 पापड लाटून बघावं लागतो निघतो की नाही म्हणून ताटावरून. तर आमच्याकडे अशा प्रकारचे लाटण्यासाठी आणलेले आहेत आईने जत्रेमधून गावच्या. तर आता आम्ही 4 जणी इथे बसलेलो आहे पापड करायला, शिवायची वाट बघतो आहे. तर खूप कमी गॅसवर होऊ द्यावी लागते नंतर, कारण जर थोडीशी कच्ची राहिली तर पापड तुटतो मग काढताना. नाही तर मग आपण इथे मशीनमध्येही दाबून करू शकतो हे पापड, पण लाटून एकदम बारीक आणि एकसारखे येतात. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचे एकसारखे पापड. तर प्रत्येक भागात प्रत्येक पद्धत वेगळी असते करायची. तर आमच्याकडे खानदेशमध्ये खूप वाळवणाचे पदार्थ करतात. तर छान अशा सांड्या आमच्या निघत होत्या, म्हणजे तांदळाचे पापड म्हणू शकतो. तर ताटावर लाटून केलं म्हणजे कसं तेल वगैरे कमी लागतं आणि वास येत नाही पदार्थांचा. इथे खरडण काढून घेतलं आहे आमच्या उशानी खाण्यासाठी. त्यानंतर मग सांड्या आमच्या लाटणं चालू होतं एका बाजूला. तर लाटून केलं तर जास्त पातळही होतात आणि फुलतातही छान. तर इथे वाळवून घेतल्या मग नंतर उन्हामध्ये 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात, म्हणजे आपल्याला हे साठवणीचे पदार्थ ठेवायचे असतात, त्यामुळे चांगल्या उन्हामध्ये वाळवून मग आपण हवाबंद डब्यात भरून ठेवायचं ट्रान्सपरंट. तर इथे एकदम पातळ आणि छान अशा आमच्या सांड्या झालेल्या आहे. तर तळून बघूया आपण. तर तळूनही छान फुलत होत्या. तर आमची जे पापड असतात ते म्हणजे मोठे मोठेच असतात बनवलेले वगैरे, एकदम छोटे काही आम्ही आकारात बनवत नाही, फक्त आम्हाला उन्हामुळे पातळ बनवावं लागतात. तर छान अशा सांड्या झालेल्या आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.